नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। मित्रांनो, पोलीस भरती 2025 याच्या मैदानी चाचणी सुरूच आहे। तर जे विद्यार्थी मैदानी चाचणी देऊन लेखीसाठी पात्र झालेले आहेत त्यांची यादी जाहीर करणे पण सुरूच आहे। तर आता 3 घटकामार्फत आपली यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे, जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे। तर एका घटकाचा कट जो आहे या ठिकाणी खूपच कमी लागलेला आहे। ठीक आहे, तर बघा हे 3 घटक कोणते आहे आणि याचा कट कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा कट ऑफ जाहीर करण्यात आलेला आहे, तो आहे सोलापूर शहर बॅट्समन। लक्षात ठेवा, सोलापूर शहर बॅट्समन याचा कट ऑफ या ठिकाणी जाहीर केलेला आहे। जर तुम्हाला या कटऑफवर काही आक्षेप असेल, तुम्ही 27 फरवरी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपले आक्षेप नोंदवू शकता, मेल करू शकता, प्रत्यक्ष जाऊ शकता, ठीक आहे, किंवा मोबाईलवर संपर्क करू शकता। ठीक आहे, नंबर या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी कट ऑफ बघा कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे। रोल नंबर, तुमचं नाव, चेस्ट नंबर, जेंडर, डेट ऑफ बर्थ, अप्लिकेशन कॅटेगरी आणि टोटल फिजिकल मार्क्स, म्हणजे जे विद्यार्थी पात्र झालेले त्यांची मार्क्स या ठिकाणी जाहीर केलेले आहे। 50 आहे, 75 विद्यार्थी पात्र केलेले आहे आणि कट ऑफ लागलाय मित्रांनो या ठिकाणी 41। ठीक आहे, किंवा 41 पेक्षा जास्त मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहे त्यांचीच नियुक्ती या ठिकाणी झालेली लेखीसाठी सोलापूर बॅट्समन मध्ये। नंतर सोलापूर शहर पोलीस कॉन्स्टेबल या पदाचा कट ऑफ आणि चाचणीसाठी पात्र यादी। ठीक आहे, आणि लेखीसाठी पात्र यादी। तर तुम्ही या ठिकाणी मैदानी चाचणी दिली असेल तर उद्यापर्यंत तुम्ही आपले आक्षेप नोंदवू शकता, सायंकाळी 6 वाजेपर्यंत। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी मित्रांनो, तुमचा रोल नंबर दिलेला आहे, तुमचं नाव, चेस्ट नंबर, जेंडर, डेट ऑफ बर्थ, अप्लिकेशन कॅटेगरी, रिझर्वेशन आणि फिजिकल मध्ये मिळालेले मार्क्स। ठीक आहे, या ठिकाणी जे विद्यार्थी पात्र झालेले आहे ही यादी लावण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, ही यादी जी आहे कॅटेगरीनुसार लावण्यात आलेली आहे। ठीक आहे, ओपन कॅटेगरी, नंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी मेरिट लिस्ट। ठीक आहे, ईडब्ल्यूएस विद्यार्थी हायेस्ट 40 मार्क्स आहे यामध्ये। ठीक आहे, संपूर्ण मित्रांनो कॅटेगरीनुसार कट ऑफ लावण्यात आलेला आहे, हे व्यवस्थित चेक करायचा। मित्रांनो, याचा तर कट ऑफ आपण विचारात घेतला सोलापूर पोलीसचा, यामध्ये मेल ओपन कॅटेगरी 41, फिमेल 39, एसबीसी कॅटेगरी मेल 36, फिमेल 26, ईडब्ल्यूएस कॅटेगरी मेल 28, फिमेल 26, म्हणजे ओबीसी कॅटेगरी मेल 25, फिमेल 25। तर मैदानी चाचणीच्या या मार्ग विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले हा मैदानी चाचणीचा कट ऑफ आहे। ओबीसी कॅटेगरी मेल फिमेल 25, एनटीडी मेल 37 तर फिमेल 26, एनटीसी मेल 39 तर फिमेल 31, एनटीबी मेल 25 ते फिमेल 28, एसटी कॅटेगरी मेल 25, फिमेल 28। ठीक आहे, संपूर्ण मित्रांनो ही लिस्ट व्यवस्थित चेक करायची। तर तुम्हाला अशा प्रकारे मार्क्स मिळाले असेल सोलापूर सिटीमध्ये, तर तुमचं नाव या लिस्टमध्ये 100% राहणार आहे। तर नंतरचा मित्रांनो कट ऑफ आहे आपला पुणे रेल्वे पोलीस। ठीक आहे, या ठिकाणी कट ऑफ जाहीर करण्यात आलेला आहे। इथे कॅटेगरीनुसार जागा दिलेली आहे आणि जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत हे आकडा दिलेला आहे। 85 विद्यार्थी क्वालिफाय करण्यात आलेले 3 जागेसाठी। एससी जनरल फिमेल रिजर्वेशन 3 जागेसाठी 30 महिला। ठीक आहे, तर या ठिकाणी कट ऑफ व्यवस्थित चेक करून घ्यायचा। तर एससीचा कट ऑफ लागलेला आहे 37, पुरुष महिला 28। नंतर एसटीचा कट ऑफ लागला आहे पुरुष 34, महिला 33, विजेए पुरुष 41, महिला 31, एनटीबी पुरुष 38, महिला या ठिकाणी नाही आहे, एनटीसी पुरुष 41, महिला 37, नंतर एनटीडी पुरुष 39, एसबीसी पुरुष 38, ओबीसी पुरुष 38 आणि महिला 32। ठीक आहे, ईडब्ल्यूएस पुरुष 25, महिला 26, एसीबीसी पुरुष 37, महिला 28, ओपन 43, महिला 41 कट ऑफ। ठीक आहे, तर या ठिकाणी टोटल किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे हे दिलेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी माजी सैनिकाची एक जागा एससी साठी होती, पण ही जागा आता खालीच राहणार आहे कारण एकही विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय झाला नाही आहे। ठीक आहे, नंतर एसटी मध्ये पण माजी सैनिकाची एक जागा होती, यामध्ये पण एसटी कॅटेगरीचा माजी सैनिक सापडलेला नाही आहे। ठीक आहे, नंतर एक्स सर्व्हिसमॅन ओबीसी कॅटेगरीच्या 2 जागा होत्या, पण यामध्ये पण ओबीसी साठी क्वालिफाय कोणी झालेलं नाही माजी सैनिक मध्ये। ठीक आहे, नंतर ईडब्ल्यूएस मध्ये पण माजी सैनिकची एक जागा होती, या ठिकाणी पण कोणीच क्वालिफाय झाला नाहीये।
तसेच ACBC मध्ये पण माजी सैनिकची एक जागा होती आणि यामध्ये पण क्वालिफाय विद्यार्थी झाले नाहीये, जागा रिक्तच राहणार आहे. पण ओपन मध्ये 2 जागा होत्या आणि ओपन मध्येच फक्त क्वालिफाय झालेले आहे. ठीक आहे, ओपन मध्ये 2 जागा होत्या माजी सैनिकच्या, 15 माजी सैनिक या ठिकाणी क्वालिफाय करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो 5 जागा या माजी सैनिकाची या ठिकाणी रिक्तच राहणार आहे. तर बघा मित्रांनो, पुणे लोहमार्गाची ही पात्र यादी आहे. ठीक आहे, जे विद्यार्थी पात्र झालेले त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. आपण अगोदर कट ऑफ पाहिलेला होता, आता त्याची पात्र यादी, जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांचे नाव या ठिकाणी आहे. हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे. ठीक आहे, संपूर्ण यादी मित्रांनो खाली जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. की आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर पण तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, तर या 3 घटकामार्फत आपले जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. तिन्ही याद्या तुम्ही आपल्या टेलिग्रामवर जाऊन चेक करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. ठीक आहे, तुमचं जर नाव यादीमध्ये असेल तर तुमची एक्झाम 14 मार्चला होण्याची शक्यता आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.